देशाच्या अपात्रतेची आमच्यासमोर आलेली आहे. पण नगराध्यक्षाच्या अपात्रतेसाठी इतक्या बैठका होतील असं वाटतं का? नाही, माझं काय मत आहे की नगराध्यक्षपद हे लोकनियुक्त असतं. एखादी निवडणूक सगळ्या गावांना पुन्हा करायची याबद्दल आता गडिंगलचं तुम्ही बघितलं तर आमचं आणि एखादा बाबा अन्याय झालेल्यासाठी नेता भेटू शकतो. आता नेमकं कशासाठी भेटलेलं आहेत याची माहिती मला नसल्यामुळे मी काय सांगणार. तुम्ही त्यांनाच विचारलेलं बरं. तर प्रफुल्ल पटेलांची अजूनही पक्षामध्ये काहीशी नाराजी असल्याचं समजते. पक्ष नेतृत्व असेल किंवा इतरांना आता सगळ्या नाराज्या दूर होतील. सुनेत्रा पवार वहिनींच्या मागं आम्ही संपूर्ण राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे नेते ठामपणाने उभे आहोत. आमचा पक्ष एकसंघ आहे आणि तो एकसंघ राहील. राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळणार आहे का? आता याची मला माहिती नाही, कारण मागं वहिनी आणि पार्थ पवार अमित शहा साहेबांना भेटून आले होते. त्यांनी सकारात्मक चर्चा झालेली होती आणि मला वाटतं आता अधिवेशन झाल्यानंतर आता याची चर्चा सुरू होईल. सर, तृप्ती देसाई यांनी एका शिक्षण विभागावर मोठा आरोप केलेला आहे. वेगवेगळ्या ज्या परवानगी द्यायच्या असतात दादा भुसे यांच्या विभागाकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जातो आणि मी मंत्र्यांचा नातेवाईक आहे असं सांगून OSD-कडून हे लाखो रुपये उकळले जात असतात. याच्याबद्दल मला काही माहिती नाही, कारण मी काल नंदुरबार जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून होतो. याची काही मला माहिती नाही. पण महायुतीच्या अनेक नेत्यांवर असं टक्केवारी असेल किंवा अशा पद्धतीनं त्या विभागातील मंत्र्यांवर असे आरोप सातत्यानं होताना दिसत आहेत. नाही, आता हे बघा, फक्त आरोप करणं हे फार सोपं आहे, पुराव्याने सिद्ध करणं फार अवघड आहे. आणि अशी बेताल आरोप करणं आणि एखाद्या माणसाला बदनाम करणं हे अनेक जण असं कृत्य करत असतात. आता यामध्ये मला याची माहिती नाही. साहेब, खरं तर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दोन्ही जलसंपदा विभागांचं कुठेतरी एक समन्वय नसल्याचं दिसते. कारण कर्नाटक सरकारनं असे आदेश पारित केले. एकीकडे पावसाळा सुरू झाल्यानंतर सगळे बर्गे काढायचे असतात, मात्र हिप्परगे आणखी जो अलमट्टीचा विषय आहे त्या ठिकाणी पाणी पुढं सोडलं जात नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आता पावसाळा सुरू झालेला आहे, पुन्हा एकदा पुनरागमन झालं पावसाचं, पूरस्थिती निर्माण होऊ शकते. नाही, अजून काय झालेलं आहे की आम्ही सुद्धा आमच्या राज्यामध्ये आपण सगळे पाण्याचे साठे हे ऑगस्ट 2027पर्यंत पिण्यासाठी ठेवूनच शेतीसाठी वापर करावा असं ठरवलेलं आहे. अल निनोचं संकट आहे. कदाचित कर्नाटक सरकार असं वाटायला असेल